साम्राज्य न्यूज, सामान्यांचा असामान्य आवाज। राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे या शनिवारी सोलापूर दौऱ्यावर आल्या होत्या। भैया चौकी येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते। त्यावेळी एका प्रश्नाला उत्तर देताना सुप्रिया सुळे ह्या बोलत होत्या। मागील काही दिवसापासून देशात आणि राज्यात भ्रष्ट कारभार करणाऱ्या माजी मंत्र्यांच्या आर्थिक घोटाळ्याची ईडी मार्फत चौकशी केली जात आहे। ईडीच्या चौकशीने देशभरातील अनेक माजी मंत्र्यांचे राजकीय अस्तित्व धोक्यात आले आहे। भाजपा सरकारने आपल्या अधिकाराचा वापर करत अनेक राजकीय पुढाऱ्यांना संपवण्याचा विळाच उचललाय। भाजपा सरकारच्या नेत्यांमध्ये दम असेल तर त्यांनी माझी ईडी मार्फत चौकशी करून दाखवावी, असे खुले आव्हानच राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजप नेत्यांना दिलाय। या महाराष्ट्रामध्ये आमच्यावर टीका करायला कोणी हात रोखून टीका केली नाही, दिलदारपणे करतो। ठीक आहे ना, ह्यालाच तर डेमोक्रेसी, व्हायब्रंट डेमोक्रेसी ऑफ इंडिया ह्यालाच तर म्हणतात। टीका करताय, आपल्याला ईडीची भीती नाही। मला कशाला ईडीची भीती? सगळ्यांना टीका करणाऱ्यांना कुठल्या चौकशी करावी। त्यांनी ईडी आणि सीबीआयची चौकशी करायची, घाबरते काय कुणाला? कधी काय केलं नाही, कशाला घाबरू मी? मागील काही दिवसापासून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी भगवा झेंडा देखील आपल्या प्रचार यंत्रणेत घेतला आहे। मग आपण पुरोगामी विचारांची कास सोडली का, असा सवाल करतात सुप्रिया सुळे यांनी भगवा झेंडा हा कोणा एका विचारधारेचे प्रतीक नाही। भगवा झेंडा हा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्याच्या संकल्पनेचं प्रतीक आहे, असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी अजित पवारांच्या या निर्णयाचे समर्थनच केलं।